मोड आलेली मटकी घरात असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. अशी झणझणीत आणि चवदार मटकीची उसळ बनवा की पोळी भाकरीसोबत एक वाटी कमीच पडेल. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मोडलेल्या मटकीची झणझणीत मसालेदार आणि खमंग उसळ. सर्वप्रथम कढईत 2 चमचे मी येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून वाटण तयार करून घेतलेलं आहे. सर्वप्रथम कढईत 2 चमचे तेल गरम करून घ्या. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घाला. बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि मोड आलेली मटकी. जिरे, हिंग आणि कढीपत्ता घाला. आता बारीक चिरलेला कांदा घालून तो छान परतवा. टोमॅटो घालून छान परतवा आणि आपण तयार केलेलं वाटण त्यात घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यामध्ये लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला घालून छान असं परतवून घ्या. त्याच्यात थोडंसं पाणी घालून मिक्स करा. आता मुख्य साहित्य म्हणजे मोड आलेली मटकी घाला. मटकी मसाल्यासोबत छान एकजीव होऊ द्या. हे सारण पूर्ण असं एकजीव होऊ द्या. नंतर खूप छान असं त्याला मिक्स करून घ्या. मटकी मऊ झाली की झाकण काढून एक व्यवस्थित मिक्स करून घ्या. रस्सा जास्त हवा असेल तर थोडं पाणी वाढवा. एक उकळी आणा. झाकण ठेवून एक छानशी उकळी येऊ द्या. छान अशी उकळी आलेली आहे आणि बघा तयार झाली आपली झणझणीत खमंग आणि चविष्ट मटकीची उसळ. ही गरमागरम उसळ पोळी, भाकरी, पाव किंवा भातासोबत सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मटकीची उसळ कशी वाटली, तुम्ही कशाबरोबर खाल्ली आणि तुम्ही कशा प्रकारे उसळ बनवता तेही कमेंटमध्ये सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते पण कमेंटमध्ये जरूर सांगा. थँक्यू. धन्यवाद.